कालच्या निकालानं सत्ताधाऱ्यांना घाम फुटलाय। भाजप जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे। तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच। या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या। जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने ते साम दाम दंड भेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला। धाक धपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं। काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले। आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसांमध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता, गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते। हा पैसा येतो कुठून? या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही? आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो, शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली, फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय। पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल। पालिका निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी पोस्ट केली। महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश नाही, त्याचं दुःख आहे असं राज ठाकरेंनी व्यक्त केलं। तर अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही असा निर्धार देखील राज ठाकरेंनी लिहून दाखवलाय। तर सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खरं तर याचे यशाचं राज ठाकरेंनी श्रेय दिलेलं आहे। यावरची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय। पण अशा लढाईत सुद्धा दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळी अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही असा देखील निर्धार राज ठाकरेंनी बोलून दाखवलाय। आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं देखील राज ठाकरे म्हणतात। आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्या साठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया। आपला नम्र राज ठाकरे अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।